राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसतायत। पुणे, अहमदनगर, जालनामध्ये पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतोय। राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेवर पावसाचं सावट आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सभा घेतली आहे। तर पावसामुळे उद्धव ठाकरेंची जालन्यातली सभा रद्द झालेली आहे। आपण पाहतो आहोत हे दृश्य। पुण्यामध्ये पावसाचा जोर आहे। अजित पवार यांनी सुद्धा पारनेरमध्ये पावसात सभा घेतलेली आहे, तर जालन्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यामुळे उद्धव ठाकरेंची ही सभा पावसामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। जालन्यातल्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रवी, काय नेमकी पावसासंदर्भातली जालन्यातली अपडेट? अजिंक्य, नियोजित वेळेला अवघे काही मिनिटं शिल्लक असताना आता ही माहिती येते आहे की उद्धव ठाकरे या सभेला असणार नाही आहेत। मात्र ही सभेची जय्यत तयारी झालेली होती। मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळी कार्यकर्ते आलेत। विविध पक्षाचे, महाविकास आघाडीची सगळी मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि या ठिकाणी म्हणजे बदनापूर रोडवरती छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान बदनापूर तालुक्यामध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे। त्यामुळे इथलं वातावरण खराब आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरने ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येऊ शकत नाही अशी देखील माहिती मिळत आहे। बदनापूर तालुक्यामध्ये रोडवरती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाऊस आहे। त्या पूर्ण शिवारामध्ये आज तासभरापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस होत आहे। वातावरण खराब आहे। आणि आपण जर सभास्थळी बघत असं तर अगदी वारं थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होतं। अवकाशामध्ये पॅन्डल उडण्यासारखी स्थिती या ठिकाणी झालेली होती। मात्र आता सरी वातावरण स्थिर जरी असलं तरी बदनापूर तालुका किंवा त्या पुढच्या भागामध्ये वातावरण खराब आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अशा प्रकारची माहिती मिळत आहे। सभेला अवघे काही मिनिटं राहिलेले होते आणि त्यावेळेस आता उद्धव ठाकरे या ठिकाणी नसणार आहेत। मात्र सभास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, अमित देशमुख असतील, यासह उमेदवारांसह इतर पक्षाची देखील उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीमध्ये आता ही सभा कशी होणार आणि हे उमेदवारांचा प्रचार आहे पुढचा कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी झालेली होती। सगळी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेली होती। अशा वेळी उद्धव ठाकरे या ठिकाणी नसणार आहेत। मात्र इतर वक्ते जे संबोधित करणार आहेत या सभेला। ठीक आहे रवी, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। जालन्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत। जोरदार पाऊस सध्या पडतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक भागात पाऊस सध्या सुरू आहे आणि या पावसाचा फटका राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांना बसताना दिसतोय। जालन्यातल्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची जी जालन्यात सभा होणार होती, ही सभा उद्धव ठाकरे संबोधित करणार नाहीयेत, ते त्या सभेला जाणार नाहीयेत असं समजतंय। दुसरीकडे अहमदनगरमध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। पारनेरमध्ये अजित पवार यांना पावसातच सभा घ्यावी लागलेली आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे। काही वेळापूर्वी आपण पुण्यातल्या पावसासंदर्भातल्या अपडेट्स देखील जाणून घेतलेल्या होत्या। पुण्यामध्ये पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कदाचित राज ठाकरे यांच्या प्रचार सभेवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। पण सध्या आपण पाहतो आहोत ही दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।